तर रायटिंग स्किलमध्ये क्वेश्चन नंबर 6B मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात, B1 आणि B2. या दोनपैकी कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा असतो. कोणताही एक क्वेश्चन सॉल्व केला की तो 5 मार्कसाठी तुमच्या इथं असणार आहे. B1 5 मार्कचा आहे, B2 5 मार्कचा आहे. कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला इथं सॉल्व करायचा आहे. तर B1 सॉल्व करायचा की B2 सॉल्व करायचा, B1 कोणता क्वेश्चन विचारला जातो, B2 कोणता क्वेश्चन विचारला जातो, चला आपण इथं पाहूया. तर पहा, सर्वात अगोदर B1 जो क्वेश्चन असतो तो असतो इथं न्यूज रिपोर्टचा. ओके, B1 जो क्वेश्चन आहे तो असतो इथं न्यूज रिपोर्टचा. आता सर्वात अगोदर याचा अर्थ समजून घेऊया B1 क्वेश्चनचा. न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट म्हटल्यावरती तुम्हाला इथं काय लक्षात येते? न्यूज रिपोर्ट म्हटल्यावरती तुम्हाला इथं एक न्यूज लक्ष येते आणि एक रिपोर्ट लक्ष येते. म्हणजे कसं, तुम्ही समजा इथं तुमचा जो न्यूजपेपर असते, न्यूजपेपरमध्ये कशा प्रकारची एक न्यूज दिलेली असते. सर्वात अगोदर एक हेडलाईन असते, त्यानंतर एक डेट असते, तारीख असते आणि कोणत्या ठिकाणची न्यूज आहे ते ठिकाण इथं लिहिलेलं असते. नंतर पूर्ण इथं न्यूज लिहिलेली असते. ओके, तर अशा प्रकारे काय असते, पूर्ण न्यूज असते. तर याच प्रकारची तुम्हाला इथं न्यूज रिपोर्ट म्हणजे एक न्यूज तयार करायची असते, त्यालाच इथं न्यूज रिपोर्ट असं म्हणतात. पण नेमकं स्टेप बाय स्टेप इथं आपल्या सिक्वेन्सनुसार न्यूज रिपोर्ट तयार करायची असते. ते कशा पद्धतीनं चला आपण इथं पाहूया. तर पहा, न्यूज रिपोर्ट करताना सर्वात महत्त्वाचं अगोदर इन दिस टाईप अ हेडलाईन फ्रॉम अ न्यूजपेपर विल बी गिवन टू यू. म्हणजेच या क्वेश्चनमध्ये कसं असणार की तुम्हाला एक हेडलाईन दिल्या जाणार आहे. ओके, एक हेडलाईन न्यूजपेपरमध्ये कशी असते मोठ्या अक्षरात हेडलाईन, तशी तुम्हाला क्वेश्चनमध्ये एक हेडलाईन दिल्या जाणार आहे. यू हॅव टू प्रिपेअर अ न्यूज ऑर न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. म्हणजे जे हेडलाईन तुम्हाला इथं दिलेली असेल त्या हेडलाईनवरून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण जे न्यूज आहे ते तयार करावी लागणार आहे. युजली द सेंटेन्सेस आर यूज्ड इन पॅसिव्ह व्हॉइस व्हाईल रायटिंग द रिपोर्ट. तुम्हाला जे सेंटेन्सेस लिहायचे आहेत ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये लिहायचे आहेत. ओके, मेक यूज ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स व्हाईल प्रिपेअरिंग द न्यूज. ओके, आणि हे न्यूज लिहिताना तुम्हाला खाली जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स दिले आहेत इथं, हे लक्षात ठेवायचे आहेत. यानुसार तुम्हाला न्यूज तयार करावी लागणार आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला जे 5 मार्क मिळणार आहेत ते 5 मार्क तुम्हाला तुम्ही जे न्यूज तयार कराल त्या हेडलाईनवरून ते 5 मार्क तुम्हाला त्या बेसिसवरती मिळणार आहेत. पण जे 5 मार्क आहे ते 5 मार्क इथे डिवाईड करण्यात येणार आहेत एका पॉईंटला. जसं की आता पहा, तुम्ही हेडलाईन देणार आहात तर हेडलाईनला मार्क असणार आहे. ओके, बाय लाईन म्हणजेच तुम्ही जे न्यूज लिहिणार आहात त्यासाठी एक मार्क, त्यासाठी जे मार्क आहेत ते मार्क आहेत. नंतर लीड लाईन, नंतर फॅक्ट्स, यासाठी तुम्हाला इथं मार्क डिवाईड करण्यात आलेले आहेत. पहा, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला यामध्ये काहीच नाही करायचं. सिम्पली जशी न्यूज असते पेपरमध्ये त्याच टाईपची इथं न्यूज तयार करायची असते. तर कशी तयार करायची आपण इथं सिम्पली समजून घेऊया. तर पहा, हेडलाईन तुम्हाला इथं दिलेलं असते, त्यानंतर तुम्हाला बाय लाईन, ओके, प्लेस, टाईम आणि फ्रॉम होम म्हणजे ज्या ठिकाणची न्यूज आहे ते ठिकाणचं नाव, नंतर टाईम म्हणजे कोणत्या टाईमला आहे ते न्यूज, नंतर फ्रॉम होम द न्यूज इज प्रोव्हाइडेड. म्हणजेच तुम्ही जे समजा आता न्यूज घेत आहात तर न्यूज तुम्ही स्वतः देतात हे ठीक आहे, पण तुम्हाला इथं पाहू शकता त्याचं इथं नाव लिहायचं असते. फॉर एक्झाम्पल बाय स्टाफ रिपोर्ट्स. तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन मी सांगतो, तुम्हाला एकदम समजून जाणार आहे. ठीक आहे. नंतर लीड लाईन बेस्ड ऑन अ फॅक्ट्स. नंतर फॅक्ट्स आता कसे असतील की बिगिनिंग ऑफ युअर न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द फॅक्ट्स विच विल ॲन्सर द क्वेश्चन हू, व्हाट, व्हेन, व्हेअर अँड हाऊ. म्हणजे जे न्यूज आहे, न्यूजमध्ये कसं असतं की जे समजा न्यूज रिपोर्ट तुम्ही करत आहात तर न्यूज कुठची आहे, कशा पद्धतीची आहे, कोणत्या टाईपची आहे हे तुम्हाला सुरुवातीला लिहायचं असते. ओके, तर हे तुम्हाला इथं समजून घ्या, अशा प्रकारे न्यूज लिहायची आहे. ओके, हा झाला B1 क्वेश्चन. आणि आता B2 क्वेश्चन आपण नंतर पाहूया. आपण B1चा अगोदर आपण एक्झाम्पल पाहूया आणि त्यानुसार तुम्हाला इथं समजून जाणार. ठीक आहे. सर्वात अगोदर पहा, तुम्हाला इथं टायटल द्यायची आणि सुरुवात बरोबर करायची, त्याआधी 1 मार्क. व्होकॅब्युलरी, ग्रामर, ॲप्रोप्रिएट पॉईंट आणि ऑर्डरनुसार तुम्हाला इथं न्यूज रिपोर्ट करायचं आहे. ओके, तर आपण एक एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला इथं समजून जाणार. ओके, न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन हेडलाईन. ओके, तर पहा, क्वेश्चन नंबर 1 आहे इथं. आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया की राईट रिपोर्ट ऑफ हाऊ युअर स्कूल सेलिब्रेटेड इंडिपेंडन्स डे धिस इयर. आता तुम्हाला रिपोर्ट लिहायचा आहे, न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. कोणत्या टॉपिकवरती? इथं सर्वात अगोदर क्वेश्चन वाचताना इथं समजून घ्यायचं की क्वेश्चनमध्ये आपल्याला नेमका टॉपिक कोणता दिलेला आहे, त्या टॉपिकवरती आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. तर टॉपिक पहा, इथं काय दिलेलं आहे की तुमची जी शाळा आहे, युअर स्कूल सेलिब्रेटेड इंडिपेंडन्स डे साजरा केला तुमच्या शाळेमध्ये, त्यावरती तुम्ही इथं न्यूज रिपोर्ट लिहा. ओके, तर आता न्यूज रिपोर्ट कसं लिहाल पहा. सर्वात अगोदर काय इथं
हेडिंग द्यायचं सर्वात महत्त्वाचं, याला 1 मार्क आहे. हेडिंग कोणतं द्याल? इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन. आता आपल्याला क्वेश्चनमध्येच टॉपिक दिला आहे इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट केला म्हणून, पण तुम्ही डायरेक्टली लिहाल काय सेलिब्रेटेड इंडिपेंडन्स डे? नाही, तुम्ही असं लिहाल इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन. ओके, त्यानंतर पहा हेडलाईन दिली, त्यानंतर तुम्हाला इथं ठिकाण लिहायचं आहे. समजा आता ममता हायस्कूल ऑगस्ट 15. आता हे जे स्कूलचं नाव दिलं आहे ममता हायस्कूल, हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलं आहे का? नाही, तर हे मनाने घेतलेलं आहे. जर क्वेश्चनमध्ये दिलं असेल समजा शाळेचं नाव किंवा एखाद्या ठिकाणचं नाव जिथली आपण न्यूज लिहित आहोत, तर ते लिहायचं. नाही तर मनाने इथं तुम्ही कोणतंही ठिकाण लिहू शकता, फक्त ते लॉजिकल असायला पाहिजे. त्यानंतर इथं तारीख लिहायची. तारीख लिहायची तुम्ही समजा आता 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्टला इथं इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट केला आणि 15 ऑगस्टला तुम्ही हे न्यूज लिहत आहात, म्हणून तुम्ही इथं काय लिहिलं? 15 ऑगस्ट. ठीक आहे, तर याला मार्क आहेत. पहा, सर्वात अगोदर हेडलाईन लिहायची, याला मार्क आहे. त्यानंतर ठिकाण आणि डेट लिहायची, याला मार्क आहेत. त्यानंतर आता सुरुवात करायची तुमची इथं मेन न्यूज लिहायची. आता न्यूज कशी लिहाल? तर पहा, आता ममता हायस्कूल इंडिपेंडन्स डे इथं सेलिब्रेट करण्यात आला शाळेमध्ये. तर मला तुम्ही कसं लिहाल की दिस इयर इंडिपेंडन्स डे वॉज सेलिब्रेटेड विथ अ ग्रेट एथोसिया in Mamta High School. All the students and teachers gathered on school ground at 7:30 a.m. The chief guest Mr. Pradhan, mayor of the city, arrived and everyone cheered. म्हणजे सर्वजण 7:30 वाजता ग्राउंडवरती सकाळीच हजर झाले. चीफ गेस्टसुद्धा प्रधान आले होते, सिटीचे मेयरसुद्धा आले होते. ओके, एव्हरीवन इथं ग्राउंडवरती जमा झालेले होते. नंतर सकाळी 8 वाजता इथं काय झेंडावंदन करण्यात आलेलं होतं. म्हणजे समजू शकतात जशा प्रकारे इथं तुमच्या शाळेमध्ये सेलिब्रेट करण्यात आलं होतं इंडिपेंडन्स डे, त्या पद्धतीने 1 बाय 1 इथं तुम्ही लिहायचं आहे. जसं आता 26 जानेवारी तुमच्या शाळेमध्ये साजरी करण्यात आली होती. मग 26 जानेवारी कशी साजरी करण्यात आली की सकाळी इथं 7 वाजता सगळेजण जमा झाले होते, सर्व विद्यार्थी. आता हे मी मराठीत सांगत आहे सोप्या भाषेमध्ये, हे तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. आणि पहा, यामध्ये कसं असतं की तुम्ही जे न्यूज लिहाल ते यामध्ये चूक की बरोबर काही नसणार आहे, फक्त हे लॉजिकल अर्थपूर्ण न्यूज असली पाहिजे. आणि पहा, यामध्ये चूक की बरोबर नसणार. तुम्हाला जशा पद्धतीने न्यूज वाटते लिहायची तशा पद्धतीने तुम्ही इथं लिहा. ठीक आहे, कारण की यालाच मार्क्स आहेत. आणि तुम्ही जे आहे अशा पद्धतीने लिहायचं आहे. समजा आता 26 जानेवारी कशी साजरी झाली? सकाळी सर्व विद्यार्थी ग्राउंडवरती आले 7 वाजता, त्यानंतर झेंडावंदन झालं 8 वाजता. ओके, शाळेमधून प्रभात फेरी निघाली सकाळीच. ओके, 8 वाजताच्या नंतर. आणि त्यानंतर सर्वजण 10 वाजता पुन्हा शाळेमध्ये आले. नंतर पुन्हा इथं भाषण वगैरे झाले शाळेमध्ये. ओके, सर्वांना चॉकलेट्स वगैरे वाटण्यात आले आणि त्यानंतर इथं सर्वांना इथं सुट्टी झाली. ओके, अशा पद्धतीने तुम्ही इथं लिहू शकता, जे सुद्धा तुमची न्यूज रिपोर्ट आहे त्या पद्धतीनं. आता हे झालं इथं इंडिपेंडन्स डेचं. तर अशा प्रकारे तुम्हाला काय सर्वात अगोदर सांगतो मी तुम्हाला हेडिंग द्यायची, हेडलाईन, त्यानंतर इथं स्कूलचं नाव जे असेल ठिकाण लिहायचं, त्यानंतर डेट लिहायची. आणि इथं असं सुद्धा लिहू शकता की बाय स्कूल स्टाफ. ओके, म्हणजे तुम्ही जे न्यूज लिहत आहात, तुम्ही न्यूज रिपोर्टर, तर तुम्ही जे आहे कोणाकडून न्यूज घेतली तर स्कूल स्टाफ असं सुद्धा लिहू शकता, स्कूल स्टाफ, बाय स्कूल स्टाफ. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा न्यूज लिहायची आणि शेवटी जे आहे तुम्ही शेवटसुद्धा बरोबर करायचा, जसा शेवट झाला न्यूजचा तसा. ठीक आहे. B2 क्वेश्चन विचारला जातो. B1 तुमचा झाला. ओके, B1 तुमचा न्यूज रिपोर्ट झाला ना, आता तुम्हाला B2 विचारला जातो. एक तर न्यूज रिपोर्टचा क्वेश्चन लिहा किंवा एक तर हा B2 वाला आहे डेव्हलपिंग अ स्टोरी. एक स्टोरी म्हणजे काय? गोष्ट. ते तुम्हाला इथं लिहावी लागणार. B1 सोडवा किंवा B2 सोडवा. तर B2 आपण कसा इथं सॉल्व करू शकतो ते आपण पाहूया. सर्वात अगोदर पहा याचा अर्थ नेमका काय होते. याचा अर्थ पहा कसा होते की डेव्हलपिंग अ स्टोरी विथ द गिवन बिगिनिंग ऑर एंड. म्हणजेच तुम्हाला मी सांगतो, एक स्टोरी म्हणजे काय होते? गोष्ट होते. गोष्ट तुम्हाला इथं लिहायची आहे. इंग्लिशमध्ये त्याला स्टोरी म्हणतात. स्टोरी तुम्हाला इथं लिहायची आहे. तर स्टोरी कशी लिहाल? पहा, इथं दिलं आहे की विथ द गिवन बिगिनिंग म्हणजे सुरुवात किंवा एंड म्हणजे शेवट. तुम्हाला काय होईल की समजा तुम्हाला एक गोष्ट आहे, समजा पूर्ण गोष्ट आहे, आणि ते पूर्ण गोष्टीची तुम्हाला एक थोडीफार सुरुवात दिल्या जाईल. थोडीफार सुरुवात म्हणजे 3 ते 4 वाक्य दिल्या जातील. सुरुवातीचे 1-2 वाक्य समजा, आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण पुढची स्टोरी मनाने लिहावं लागणार. किंवा तुम्हाला एक शेवटची इथं स्टोरीचा जो शेवट असेल 1-2 वाक्य, 2-3 वाक्य ते इथं दिल्या जातील. आणि तुम्हाला जे स्टोरी आहे ते सुरुवातपासून बरोबर ते जे एंड आहे तो एंडपर्यंत येऊन तुम्हाला ते लिहावी लागणार. ओके, आणि ह्या पहा, यामध्ये असं नाही आहे की सर्वांची जी स्टोरी असेल ते सेमच येणार आहे म्हणून. यामध्ये चुकी बरोबर काही नसणार आहे. फक्त तुम्हाला जे
मनामध्ये असेल, जशी तुम्हाला स्टोरी वाटते तशी तुम्ही ते लिहू शकता. फक्त यामध्ये अर्थ असला पाहिजे त्या गोष्टीला, त्या स्टोरीला. ओके, तर स्टोरीची तुम्हाला एक सुरुवात दिला जाईल किंवा एक शेवट दिला जाईल आणि तुम्हाला ते स्टोरी कंप्लीट करावी लागणार आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि त्यावरून तुम्हाला समजून जाणार. ठीक आहे, तर आता पहा यामध्ये काय इथं एक स्टोरी आहे. ओके, स्टोरीमध्ये पहा कसं आहे की डेव्हलप अ स्टोरी युजिंग द फॉलोइंग बिगिनिंग. आता स्टोरीची आपल्याला एक सुरुवात दिलेली आहे, त्या सुरुवातच्या पुढे आपल्याला पूर्ण स्टोरी कंप्लीट करायची आहे. पहा, सजेस्ट अ सुइटेबल टायटल. तुम्हाला एक टायटलसुद्धा द्यायचं आहे. पहा, स्वप्नील वॉज अबोव 18 इयर ओल्ड. म्हणजे स्वप्नील 18 इयर ओल्ड होता. ही वॉज टू पुअर टू अफोर्ड कॉलेज फीज. तो कॉलेज फीज अफोर्ड करत नव्हता कारण की तो पुअर होता, म्हणजे गरीब होता. ही टूक अ जॉब विथ अ प्रॉमिनंट ज्वेलर. ओके, म्हणजे त्याने एक जॉब घेतली कुठं, ज्वेलरच्या ज्वेलर्स शॉपमध्ये. ओके, त्याने एक जॉब घेतली. आता ही तुम्हाला सुरुवात दिली, त्यानंतर इथं काय डॅश डॅश डॅश, म्हणजे पुढे तुम्हाला आता ही स्टोरी कंप्लीट करायची आहे. ओके, जसंच तसं पास. ॲन्सर लिहिताना कसं लिहायचं मी तुम्हाला सांगतो. स्टोरीचा ॲन्सर लिहिताना कसं लिहायचं. आता हे जे तुम्हाला सुरुवात दिलेली आहे ना, तर ही सुरुवात तुम्हाला जशीच्या तशी लिहायची आहे. पहा, इथं सुरुवात जशीच्या तशी इथपर्यंत पाहू शकता. इथपर्यंत सुरुवात होती ते पूर्ण जशीच्या तशी लिहिली. त्यानंतर तुम्हाला जे स्टोरी आता बनवायची आहे पुढे, हे जे अर्थ आहे याचा समजून घ्यायचं की स्वप्नील 18 वर्षाचा होता. तो एका कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी फीज अफोर्ड करत नव्हता. त्याने एका ज्वेलरकडे इथं काय घेतली, जॉब घेतली. अशी सुरुवात आहे. आता पुढची जी स्टोरी तुम्ही मनाने लिहू शकता की त्याने ज्वेलरजवळ एक जॉब घेतली. त्यानंतर त्याला जे पेमेंट येत होतं तो शाळेची कॉलेजची फीज भरत होता. थोडे करत 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 अशी पूर्ण त्याची वर्षाची फी तो जमा करत होता आणि थोडीफार इथं त्याची कॉलेजची फीज जमा करून तो भरत होता. नंतर असंच हळूहळू काही दिवस चाललं. त्यानंतर त्याची जॉब सुटली. मनाने जे सुद्धा तुम्हाला वाटेल, जशी स्टोरी तुम्हाला वाटेल तशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. यामध्ये चूक की बरोबर काही नसणार. फक्त तुम्ही इथं जे सुरुवात दिली आहे त्याचा एंड तुम्ही पद्धतशीर अर्थपूर्ण करा. ओके, किंवा जो एंड तुम्हाला दिला आहे त्याची सुरुवात बरोबर करून तिथपर्यंत एंडपर्यंत पोहोचा, अशी तुम्हाला स्टोरी लिहावी लागत असते आणि हा क्वेश्चन येत असतो. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं सुरुवातीला हेडिंग द्यायचं. त्यानंतर स्टोरी जे सुरुवात दिली असेल ते लिहायची आणि त्यानंतर पुढची स्टोरी तुम्हाला जशी वाटते तशी तुम्ही लिहू शकता. ओके, जसं की पहा इथं हेडिंग दिलं आहे, हॉनेस्टी इज द इन द बेस्ट पॉलिसी. ओके, हे तुम्हाला दिलं आहे. त्यानंतर अजून एक तुम्हाला दिलेला आहे, इथं पाहू शकता स्टोरी. ओके, सेकंड क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो की डेव्हलप अ स्टोरी टू गेट द फॉलोइंग एंड. आता तुम्हाला जो एंड आहे तो दिला आहे. सजेस्ट अ सुइटेबल टायटल. पहा, स्टोरी लिहिताना सर्वात अगोदर टायटल तुम्हाला लिहावंच लागणार. त्यानंतर तुम्हाला इथं एंड दिला आहे. आता एंड पहा कसा दिला आहे की द इंजर्ड पर्सन वॉज सेंड टू हॉस्पिटल. म्हणजे जो इंजर्ड पर्सन होता, म्हणजे समजा इंजर्ड म्हणजे समजा त्याला दुखापत झाली होती, तो हॉस्पिटलला त्याला पाठवलं. आय रिटर्न होम विशिंग स्पीडली रिकव्हरी ऑफ द पुअर ओल्ड मॅन. म्हणजेच मी घरी पोहोचलो आणि असं इच्छा होती माझी की जो पुअर ओल्ड मॅन होता त्याची रिकव्हरी लवकरात लवकर झाली पाहिजे. म्हणजेच त्याचं जे दुखापत झाली आहे ते लवकरात लवकर बसली पाहिजे. आता हा एंड दिलेला आहे, पण सुरुवात तुम्हाला माहिती आहे का की जो व्यक्ती इंजर्ड झाला, दुखापत त्याला झाली, तर कशी झाली, काय झाली. मग तुम्ही सुरुवात अशी करू शकता की मी घरी चाललेलो होतो, त्यानंतर मला रस्त्याने एक अपघात झालेला दिसला. त्यानंतर अपघात दिसला मला. त्यानंतर जे आहे त्या अपघातामध्ये एक व्यक्तीला दुखापत झाली होती. म्हणजे अशी तुम्ही सुरुवात करू शकता. एंड तुम्हाला दिला, आता बरोबर सुरुवात करून त्या एंडपर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे, आता हा एंड पहा. हा एंड तुम्हाला इथं लास्टला दिसणार. पाहू शकता हा एंड एकदम लास्टला आहे. द इंजर्ड पर्सन वॉज सेंड टू हॉस्पिटल. आय रिटर्न होम विशिंग टू स्पीडली रिकव्हरी फॉर द ओल्ड मॅन. आता हे सुरुवातची जी स्टोरी आहे हे तुम्हाला मनाने लिहावं लागणार. ठीक आहे, फक्त एक महत्त्वाचं लक्षात घ्या, हे स्टोरी रायटिंग करताना कशी का आपण बरोबर स्टोरी राईट करू शकतो, तर जे तुम्हाला इथं एंडिंग दिलेली असेल किंवा जे तुम्हाला इथं सुरुवात दिलेली असेल त्याचा अर्थ बरोबर समजून घेणे आणि आपल्या मनातल्या मनात विचार करणे की बाबा या स्टोरीचं एंडिंग काय असू शकते किंवा या स्टोरीची सुरुवात नेमकी कशी असू शकते, हा विचार जर करून तुम्ही लिहाल स्टोरी तर तुम्ही इथं परफेक्ट लिहू शकाल. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो हे 5 मार्कसाठी तुम्हाला इथं आहे. तर 5 मार्कसाठी इथं असताना तुम्ही किती लिहाल, तर तुम्ही इथं ट्राय करा की पूर्ण अर्थ त्या स्टोरीला असला पाहिजे. 2 ते 3 पॅराग्राफ तुम्हाला इथं लिहायचे आहेत. टायटल तुम्हाला द्यायचं आहे, टायटलला मार्क आहेत. ओके,
त्यानंतर शेवटी जेव्हा तुम्ही लिहाल एंड असेल तर एंड तुम्हाला हाच असायला पाहिजे जे क्वेश्चनमध्ये दिला आहे, किंवा स्टार्टिंग असेल सुरुवात असेल बिगिनिंग तर बिगिनिंग तुम्ही लिहायची, त्यानंतर पूर्ण स्टोरी एंडपर्यंत लिहायची. ट्राय करा पूर्ण एक पेज तुम्ही इथं लिहू शकता, 5 मार्कसाठी आहे. किंवा अर्थपूर्ण स्टोरी असेल तर 1.5 पेज किंवा 2 पेजसुद्धा तुमच्याने होत असेल लिहिणं स्टोरी तर तुम्ही इथं ते लिहू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला इथं स्टोरी लिहायची आहे, एकदम सोप्या पद्धतीने इथं स्टोरी लिहायची असते. ठीक आहे, आय होप तुम्हाला सर्व काही समजलेलं असेल. आता हे जे एक्झाम्पल्स आहेत तुम्ही सॉल्व्ह करू शकता, होऊ शकते यामधलेच तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, चान्स आहे, कन्फर्म नाही आहे. तर हे PDF तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन प्रॅक्टिससाठी मिळून जाणार या कोर्समध्येच. ओके, थँक्यू.